नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत पेरूच्या झाडाला गुटी कलम कसं भरायचं किंवा पेरूच्या झाडाचं रोप तयार करायची एक वेगळी पद्धत आहे. साधी पद्धत आहे. त्यात आपण बघणार आहोत कशा पद्धतीने कलम बांधायचा आहे. हे पेरूचं झाड आहे. ही या ठिकाणी एक आपण आता चांगल्या प्रकारची फांदी निवडायची. इथं आपण ही निवडली फांदी. या ठिकाणी आपण कलम बांधणार आहोत. त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे बघा मित्रांनो. आपल्याला कलम बांधण्यासाठी लागणार आहे कट करण्यासाठी चाकू, पाण्याची बाटली एक मोकळी आणि चिकणी माती, चिकट माती असावी जरा, एवढं साहित्य लागणार आहे. आणि चिकटपट्टी बांधायची. आपण प्रत्यक्षात सुरुवात करूया कलम बांधायसाठी. ही आपण आता फांदी निवडली आहे. त्या फांदीला आपण काप मारून घेणार आहोत. चाकूच्या साह्याने काप मारायचा. साधारणपणे ते 1.5 सेंटीमीटर ते 2 सेंटीमीटरचा काप असावा. इथं जरा वर पाहिजे, थोडं वर घेऊ आपण. ती साल काढून टाकायची. साल पूर्ण निघणं हे महत्त्वाचं असते. साल काय राहिलं नाही पाहिजे. साल कट करायची. चौभोवत साल काढून टाकायची. पूर्ण साल निघलेले आता. नंतर काय लागणार आहे, आता पाण्याची बाटली एक मोकळी घेतली आपण. आता इथं काय करणार, इथं फांदीवर टिकली पाहिजे या हिशोबाने आपण ती बाटली घ्यायची. टेकची बाटली आणि साधारणपणे अर्धी आसपास कट करून घ्यायची बाटली. त्यात चाकून कट करायची. ही बाटली कट झाली. ही बाटली इथं बसवायची. त्यासाठी काय करायचं, एक काप घ्यायचा. काप घ्यायचा आणि खाली काप घ्यायचा त्याचा. आणि हा गोल आहे ते कापून घ्यायचा. ती बाटलीचं असं गोल कापून घ्यायचं ना. कापल्या तर इथं बाटल्यात ना असं बसवायची बाटली. पूर्ण अशी बाटली बसली पाहिजे. बाटली कट झाली. आता बाटली कट झाली त्या ठेवायची. त्याला परत चिकटपट्टीच्या साह्याने आता त्याला चिटकवून घ्यायची. बाटली कट केलेली बाटली जी आहे ना चिटकवून घ्यायची. अशा पद्धतीने आपण चिकटपट्टी मारून घेतली. अजून एकदा आपण चिकटपट्टी मारून जाम करूया. इथं आपण कट केलेला आहे मागाशी. आणि बडक त्या ठिकाणी थोडी चिकटपट्टी बांधून घ्यायची. खालच्या बाजूला जिथे जास्त जरा छिद्र मोठं झाले आपलं त्या ठिकाणी चिकटपट्टी लावून घ्यायची. जेणेकरून पाणी त्यातून निघून जाऊन जास्त थोडंफार गेलंच पाहिजे. ओके झाला. त्यानंतर काय करायचं, त्यात आता माती टाकून घ्यायची. माती टाकायची.
ही माती टाकून जाम करून घ्यायचं. माती टाकल्यानंतर त्यात पाणी ओतायचं. अशा प्रकारे कलम आता तयार झाले आपला. ती पूर्ण पाण्यानं भरून घेतले. तिथं बारीक छिद्र असल्यामुळं त्यातून हळूहळू पाण्याचा निचरा होऊन जातो. पाणी कमी होईल तसं पाणी यात वाचायचं. पावसाळ्याचे दिवस असल्यावर वाचायची गरज नाही. 21 दिवसानंतर आपल्याला ह्यात मुळ्या फुटलेल्या दिसते. परत बघू आता 21 दिवसानंतर. नमस्कार मित्रांनो, आज 2 महिन्यापूर्वी आपण इथं कलम बांधलं होतं. पेरूचं कलम, हे पेरूचं झाड आणि हे कलम बांधलं होतं. हे बघा, ते आता कलम पूर्णपणे सक्सेस झाले. आता मुळ्या दिसतात बघा, पूर्ण असं भरलेत मुळ्यांनी. चौबाजूने ह्याला मुळ्या आलेल्या सक्सेस झाले. तर आपण म्हणलं होतं 21 दिवसात ही भरल, पण ह्याला जास्त वेळ गेला. 2 महिन्यापर्यंत कालावधी लागतो. तर 2 महिने आज पूर्ण झाले त्याला. तुम्ही बघता की आता ह्यात मुळ्या दिसते, ते पूर्णपणे हे सक्सेस झाले कलम. आता आपण ह्याला एक कट करू शकतो. आता इथून कट केलं, इथून कट करायचं आणि इथून वरनं इथून कट करायचं. हे वरचं काढून टाकायचं आणि आपण आता हे लावू शकतो. आपण लावलं की गुटी तयारच झाली, पुन्हा येते ते आपोआपच. साध्या सोप्या पद्धतीनं आपण ही कलम बांधू शकतो. कलमाची माहिती तुम्हाला अगोदर तुम्ही पाहिलीच की. तर काय प्रॉब्लेम असलं तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.